रामकृष्ण हरी. बाल संस्कार शिबिर मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील युवा वारकरी निर्माण कार्यशाळेमध्ये आपण आज तिसऱ्या दिवशी सगळे एकत्र झालेलो आहोत. आपल्या आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी आपण योगासनं केले, सगळ्यांनी केले की नाही? त्यानंतर आपण वेगवेगळ्या श्लोकांचं पाठांतर केलं आणि आता आपल्याला एक सुंदर मंगलाष्टक शिकायचं आहे. शिकायचं सर्वांना? कुणाकुणाला शिकायचं बरं? वा, सगळ्यांना शिकायचं आहे. परत महाराज दाखवा सगळे एकदा. या सगळ्या तरुण मुलांना आज मंगलाष्टक शिकायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मंगलाष्टक म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. हात खाली करा. मंगलाष्टक म्हणजे, तुम्ही सांगा बरं मंगलाष्टक म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे त्यानंतर मी सांगतो आपल्याला. काय सांगा बरं? कोण सांगेल? मंगलाष्टक म्हणजे काय? कोण सांगेल? हा, सांगतो. सांग. लग्नाच्या वेळी जे म्हटल्या जातं त्याला मंगलाष्टक म्हणतात, बरोबर आहे. पण एवढाच त्याचा अर्थ नाहीये. नवरदेव नवरी यांचं मंगल होण्यासाठी, यांचं कल्याण होण्यासाठी जे म्हटल्या जातं त्याचं नाव काय? मंगलाष्टक. आणि त्या मंगलाष्टकामध्ये देवाचं नाव पाहिजे, त्या मंगलाष्टकामध्ये नद्यांचं नाव पाहिजे. आपल्याकडे पूर्वीच्या मंगलाष्टक म्हटल्या जायचे ना, त्याच्यामध्ये देवांचे नाव असायचे, देवांचे नाव असायचे, नद्यांचे नाव असायचे. एक प्रसिद्ध आहे बरं का, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका. या भारत देशामधल्या नद्या आहेत. म्हणजे साधारणतः मंगलाष्टक म्हणता म्हणताच तुम्हाला 10-11 नद्यांचे नाव तुम्हाला पाठवून जायचे. पण आता मंगलाष्टक कसे आहेत? आताचे मंगलाष्टक असे आहेत, नवरदेवची बहीण जवळची राहते शिन्नरात, नवरदेव संध्याकाळी बसतो हॉटेलात, त्याचे मित्र नाचतात डीजेच्या आवाजात. शुभ मंगल. अरे कसलं शुभ मंगल? म्हणून मंगलाष्टकामध्ये देवांचे नाव यायला पाहिजे, मंगलाष्टकामध्ये आपल्या नद्यांचे नाव यायला पाहिजे, मंगलाष्टकामध्ये आपल्या संस्कृतीचे नाव यायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला जे मंगलाष्टक शिकवणार आहे ना, त्या मंगलाष्टकामध्ये आपल्याकडे भगवंताचे 10 अवतार झाले. किती अवतार झालेत? तुम्हाला माहिती की 10 अवतार कोणकोणते येतात? नाही माहिती. तर या मंगलाष्टकामध्ये आपल्याला ते 10 अवतारही कळतील. आपल्याकडे 4 युग झालेत. किती युग झालेत? ही आपली भारतीय संस्कृती आहे, चांगली समजून घ्या. भारत देशामध्ये आपण जन्माला आलो तर आपल्याला आपले ऋषीमुनी माहिती पाहिजेत, आपल्या नद्या माहिती पाहिजेत, आपले देव माहिती पाहिजेत. 10 अवतार आपल्याकडे झालेत. त्या 10 अवताराचं वर्णन या मंगलाष्टकामध्ये आहे. आणि 4 युग आपल्याकडे झाले. मी विचारणार आहे, कृतयुग म्हणा माझ्या मागे, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. आपल्या भारतामध्ये वैदिक सनातन परंपरेमध्ये 4 युग आहेत. 4 युग म्हणजे काय? काल मोजण्यासाठी जी पद्धत वापरल्या गेली आपल्याकडे ऋषीमुनींची, त्याला युग असं म्हणतात. आता त्याचं मोठं गणित आहे, मी तुम्हाला भागवतामध्ये सांगेल की 4,32,000 वर्ष कलियुग आहे, 8,64,000 वर्ष द्वापार युग आहे म्हणजे दुप्पट, 12,96,000 त्रेतायुग आहे आणि 17,28,000 हे कृतयुग आहे. एवढी संख्या आहे. असे हे जे 4 युग आहेत ना, या 4 युगामध्ये 10 अवतार झाले भगवंताचे. आणि ते 10 अवतार कोणकोणते झालेत तर त्याचंच वर्णन आपल्याला या मंगलाष्टकामध्ये पाहायचं आहे. एकदा आपण सरळ सरळ म्हणून घेऊया. बघा बरं, मत्स्यापासून 4 ते, बोला,
नरहरी पर्यंत झाले कृती. म्हणजे काय तर कृतयुगामध्ये, कृतयुगा म्हणजे पहिल्या युगामध्ये किती कोणकोणते अवतार झाले तर मत्स्यापासून तर नरहरी पर्यंत 4 अवतार झाले. मत्स्य अवतार म्हणजे भगवंताने पहिला अवतार घेतला पाण्यामध्ये, त्याला म्हणतात मत्स्य अवतार. मत्स्य म्हणजे मासा. दुसरा अवतार घेतला त्याला म्हणतात कच्छ. कच्छ म्हणजे काय रे सांगता येईल का तुम्हाला? कच्छ म्हणजे कासव. समुद्र मंथन करण्यासाठी भगवंताने कासवाचा दुसरा अवतार घेतला. तिसरा अवतार घेतला वराह. वराह अवतार म्हणजे काय? वराह म्हणजे ज्याला आपण डुक्कर म्हणतो ना. भगवंताने तो अवतार घेतला कारण पृथ्वी गेली होती रसातळाला. ती रसातळावर पृथ्वी काढण्यासाठी भगवंताने वराह अवतार घेतला. आणि चौथा अवतार घेतला नरसिंहाचा, त्याला नरहरी म्हटले. तुमच्यासारखाच एक तरुण होता, त्याचं नाव प्रल्हाद. आणि त्याचा प्रल्हाद, त्याचे वडील होते, त्याचे वडील होता, काय नाव त्याचं माहिती का तुम्हाला? हिरण्यकशिपू. तो राक्षस होता. त्याने आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि तो भगवंताचा भक्त होता, नारायणाचा भक्त होता. भगवंत प्रगट झालेत आणि त्यांनी त्या हिरण्यकशिपूचा वध केला आणि आपल्या प्रल्हादाचा रक्षण केला. हा चौथा अवतार आहे. हे 4 अवतार कोणत्या युगामध्ये झालेत? कृतयुगामध्ये. बोला, हे 4 अवतार कुठल्या युगात झाले? कृतयुगामध्ये. कोणकोणते बोला बरं? मत्स्य, कच्छ, वराह आणि नृसिंह, त्यालाच नरहरी म्हणतात. आता एक युग झालं, त्याच्यानंतर पुढचं युग जे आहे त्याला म्हणतात त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये 3 अवतार झाले. आता लक्षात ठेवा, पहिले किती झालेत? 4. आता 3 झालेत त्रेतायुगामध्ये. कोणकोणते? त्रेती, वामन, परशुराम. तिसरा बोला, आवाज येत नाही तुमचा. श्रीराम सीतापती. आता त्रेतायुगामध्ये 3 अवतार झालेत. वामन, वामन असा बटू अवतार झाला, तो तुमच्या सारखा छोटासा. परशुराम, ज्याच्या हातामध्ये परशु होती म्हणजे कुऱ्हाड होते छान, तो परशुराम. उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना मारण्यासाठी तो आला. सगळ्या क्षत्रियांना नाही, जे उन्मत्त झाले होते. आणि अतिशय सुंदर असा अवतार जो आहे ना, तो श्रीराम. ते सीतेचे पती आहेत. किती अवतार झालेत आता? 3. आणि पहिले 4. आता 2 युगामध्ये 7 अवतार झालेत. अजून किती राहिलेत आपले? मग 2 कशाला? 10 अवतार पाहिजे ना आपल्याला. मग 3 राहिले की नाही? मग 3 अवतारांचा हिशोब लागायला पाहिजे आपल्याला. आता तिसरं जो युग आहे त्याला म्हणतात द्वापार. या द्वापार युगामध्ये फक्त एकच अवतार झाला आणि त्या अवताराचं नाव होतं श्रीकृष्ण. काय नाव होतं त्याचं? तुमच्यासारखाच तो तरुण होता. त्या श्रीकृष्णाच्याही कथा आपल्याला पाहिजे आहेत. काय म्हणतात बघा बरं. ऐसे हे अवतार 7 मगतो. बोला, द्वापारीचा 8वा. द्वापार युगामध्ये 8वा अवतार झाला आणि त्या 8व्या अवताराचं नाव होतं श्रीकृष्ण. आता किती अवतार झाले सगळे मिळून? 8 झालेत. अजून किती राहिलेत? 2 राहिलेत. आता जे युग चालू आहे ना, या युगाला म्हणतात कलियुग. असं आपण उलट मोजत गेलो. आता कलियुग, याच्या अगोदर जे युग झालं त्याचं नाव द्वापार युग, त्याच्या अगोदर जे युग झालं त्याचं नाव त्रेतायुग, आणि सगळ्यात आरंभ ज्या युगापासून झाला त्याला म्हणतात कृतयुग किंवा सत्ययुग. असे 2 नाव आहेत. आता कलियुगामध्ये 2 अवतार झाले. कोणकोणते बघा. श्रीकृष्ण हा तर झाला द्वापार्यामध्ये. कली माझी बौद्ध नववा. म्हणा, कल्की पुढे 10वा. 9वा जो अवतार आहे तो बौद्धांचा आहे. आणि पुढे एक अवतार होणार आहे तो म्हणजे कल्की. आणि तो कोणासाठी होणार आहे? जो नीट वागणार नाही, जो धर्माने वागणार नाही, जो हरिपाठ वाचणार नाही, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याच्या डोक्याला गंध नाही, आणि केवळ अधर्म करणारा जो आहे ना, अशी जे उन्मत्त झालेले माणसं आहेत
त्यांना मारण्यासाठी कलियुगामध्ये पुढचा अवतार होईल. तो घोड्यावर बसून येईल आणि जे माणसं अधर्मी असतील ना सपासप त्यांचे मुंडके कापेल. आपले नाही कापणार. का बरं? आपण शिबिरामध्ये आलोय, आपण हे सगळं शिकतोय, संत शिकतोय, संतांची वाणी शिकतोय. असा 10 अवतार आणि 4 युगाचं वर्णन करणार हे मंगलाष्टक आहे. हे मंगलाष्टक आता गायचं की नाही आपण? पण आता जिथंही तुम्ही लग्नाला झालं यानंतर, या लग्नांमध्ये गेल्यानंतर माईक घ्यायचा आणि माईक घेऊन हे मंगलाष्टक गायचं आणि या रागामध्ये गायचं, या स्वरामध्ये गायचं. आता कसं गायचं एकदा अशुकडून ऐकूया आपण आणि त्यानंतर आपण एक एक वळ शिकूया. मत्स्यापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. वा. त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. वा. ऐसे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण कली माझे बौद्ध नववा. कलकी पुढे दावा शुभ मंगल सदा मंगलम सावधान. डम 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 असं व्हायला. आता आपण एक एक वळ शिकूया. आता तुम्ही कुठेही जाऊन हे मंगलाष्टक म्हटलंय ना, लोक म्हणतील वाह काय सुंदर म्हटलं रे या पोरांनी, अरे कुठले तुम्ही महाराज असं विचारतील. पण आता याच्यामध्ये 4 युग आणि भगवंताचे 10 अवतार असलेला हा मंगलाष्टक म्हणायचा आपण. आता मांडी घाला व्यवस्थित. आता एक एक वळ म्हणूया आपण. हा. मत्स्यापासून 4 ते नरहरी. बोला. 4 ते नरहरी पर्यंत झाले कृते. पर्यंत झाले कृती. ही जी लाईन आहे ना पहिली ओळ पूर्णपणे म्हणू आता. मत्स्यापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृते. मत्स्यापासून 4 ते नरहरी. वा वा गोड म्हणताय. पर्यंत झाले कृती. आता पुढचं जे युग आहे, कोणतं युग आहे पुढचं इकडे लक्ष द्या. येत जातील राहतील इकडे लक्ष. आता पुढचं कोणतं युग आहे? पुढचं युग आहे त्रेता. आणि त्या त्रेता युगामध्ये 3 अवतार झालेत. आता तेही शिकूया आपण. त्रेती वामन परशुराम तिसरा. बोला. त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापते. श्रीराम सीतापती. त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापते. बोला. त्रेती वामन परशुराम तिसरा
ऐसे अवतार सात मग तो बोला ऐसे अवतार सात मग तो परत आहे बघा ऐसे अवतार सात मग तो बोला ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध नववा बोला श्री कृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलकी पुढे दहावा कलकी पुढे दावा आता हे सगळं मंगलाष्टक मी एकदा म्हणून घेतो हा त्यानंतर परत एक एक वेळा आपण त्याचे गाऊया मस्यापासून चार ते नरहरी पर्यंत झाले कृते त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मग तो द्वापारीसा आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलकी पुढे दाहवा पुर्या सदा मंगलम सावधान परत एकदा म्हणून घ्यायचं हा आशू एक एक वेळ म्हणेल त्याच्या मागे आपण सगळे म्हणूया हा मत्स्यापासून चार ते नरहरी पूर्ण लाईन. पर्यंत झाले कृती शाबास एकाच लाईन मत्स्यापासून चार ते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती त्रेते वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा श्री चला बघा. कृष्ण कलिमाजी बौद्ध नववा
माझी बौद्ध नववा कलकी पुढे दावा. हे अतिशय सुंदर आपल्या पूर्वीच्या चांगल्या लोकांनी लिहून ठेवलेले मंगलाष्टक आहेत. कुठले मंगलाष्टक म्हणायचे नाहीत. नवरा बसतो हॉटेलात तर नवरी बसते इकडं आणि त्याची बहीण, त्याच्यासाठी मंगलाष्टक नाही आहेत. तर आपण ज्या लग्नाला गेलो त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद मिळावे भगवंताचे संतांचे, त्याला म्हणतात मंगलाष्टक. तर असेच मंगलाष्टक यानंतर आपण गाऊया. या निमित्ताने आपले देव, आपला धर्म, आपले ऋषी यांचं स्मरण लग्नाच्या रूपाने होईना सगळ्या समाजाला करून देऊया. आणि या भारतीय संस्कृतीचा जागर आपण सगळे मिळून करूया आणि एका नवीन युगाची निर्मिती करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.